उघडे मॅनहोल्स आणि खड्ड्यावरून कोर्टानं झापलेला आहे। लोकांचे जीव गेल्यावर जाग येणार का असा थेट सवाल सरकारला कोर्टानं विचारलाय। लोकांच्या जीवाला काहीच किंमत देत नाही का? साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणावर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत। आठवड्याभरात मॅनहोलवर जाळ्या बसवणार असं मनपानं सांगितलेलं आहे। सुरक्षा जाळी नसलेल्या मॅनहोल भोवती बॅरिकेड लावणार असं सुद्धा उत्तर यावेळी मनपानं दिले। गेल्या वर्षी ठाण्यामध्ये उघड्या गटारात पडून मुलीचा मृत्यू झाला होता। मुलीच्या मृत्यू प्रकरणावरून कोर्टानं खडेबोल सुनावले। 6 लाख भरपाईचे आदेश असूनही 75,000 रुपये दिले आणि त्यामुळे सुद्धा संताप व्यक्त केला। आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सवर। लोकांचे जीव गेल्यावर जाग येणार का असा थेट सवाल कोर्टानं विचारलाय। लोकांच्या जीवाला काहीच किंमत देत नाही का असाही प्रश्न उपस्थित केलाय। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक त्या उपाययोजना का करत नाहीत? साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणावरून हायकोर्टानं हा प्रश्न उपस्थित केलाय आणि यावर मनपानं उत्तर दिलंय। आठवड्याभरात मॅनहोलवर जाळ्या बसवणार, तसंच सुरक्षा जाळी नसलेल्या मॅनहोल भोवती बॅरिकेड लावणार असं मनपानं न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे। तसंच गेल्या वर्षी ठाण्यामध्ये उघड्या गटारात पडून मुलीचा मृत्यू झाला होता, त्या प्रकरणावरून सुद्धा न्यायालयानं खडेबोल सुनावलेत। 6 लाख भरपाईचे आदेश असतानाही 75,000 रुपये दिले आणि त्यामुळे कोर्टानं संताप व्यक्त केलाय। ठाणे महापालिका इतकी असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा हा निर्लज्जपणा आहे असंही कोर्टानं म्हटलंय।